सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे. सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं, कारण हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही. आणि मला वाटलं अरे आपलं महत्व एवढं कमी झालंय, आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय. ठीक आहे, तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालनामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेले आहात. कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या सभेत शुभेच्छा दिल्या होत्या, कारण त्यांनी इथे सभा लावली होती, पण वातावरण एवढं काही पटकन बदललं, वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही. तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत, याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही गर्दी आणि तुमचा उत्साह दाखवतोय. कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, खुर्च्यांची गर्दी खूप जमली, पण माणसंच नाही आली. आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे, इकडे एकही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही, हे मनापासून आलेत. या सिल्लोड मधली हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून टाकायला, जाळून टाकायला आलेली आहे. मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते. मी त्यांना विचारलं काय करणार, तुमची तर तिकडे युती आहे. ते म्हणे साहेब नाही, खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली, आपली युती झाली, ही पंचायत त्यांची नाही तरी माझी झाली होती, पण तुम्ही उमेदवारी दिली, आम्हाला काम करावं लागलं. आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय. म्हटलं निवडून येणार, 100% येणार. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो. म्हणजे हे मी बनकरांना बोलतोय, त्यांचं नाही. बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा. मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टीव्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय. त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात, मिंदे तसं. म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांच्या चिंध्या होणार आहेत आता. पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर